श्री गजानन विजय अध्याय 7 प्रारंभ। श्री गणेशाय नमः। जय जयाजी राघव राघवा रामा, जय जयाजी मेघश्यामा, संतजनांच्या विश्रामा, सीतापते दशरथे तुझ्या कृपेने वानर बलिष्ठ झाले भूमीवर, ज्यांनी रावणाचा चक्काचूर केला देवाले लंकेवरी, तुझी कृपा झाल्या पाही ते सर्वदा होतो विजयी, जे जे इच्छिल ते नेही काम आपले, तडीला भूपतीचा वशिला, जाते देवा लाधला तो वंदे होतो दिवाणाला, नीच कितीही असला जरी ऐशा मग कृपेला होईन कामी, योग्य भला याचा विचार जो मी केला तो ऐसे आले कळोन, नाही ज्ञान नाही भक्ती खरीखोरी हे श्रीपती, ऐसी आहे माझी परिस्थिती शोचनीय पांडुरंगा, मन सदा आषाळभूत ते ना कदा स्थिर होत, नाना विकल्प मनात येऊ लागती वरच्यावरी, मग ऐशा पातक्याला केवी लाधावा वशिला, तुझा सांग जगतपाला हे व्यावहारिक म्हणणे असे तुला आवडी, पातक्याची मनापासून आहे साची, ऐसे साक्ष पुराणाची आहे की दिनबंधो, पुण्यवानाचे तारण केल्यानं काही नवल जाण, जे पातक्या लागून उद्धरितसे तोच मोठा, या जगती तुझ्याहून मोठा नाही कोणी आन, देवा मम पातका लागून किमपि आता पाहू नको, रक्षी आपला मोठेपणा मज सांभाळी, नारायणा दासगणू शरण चरणा आता उपेक्षा करू नको, हा मारुतीचा उत्सव करीत होता अवघा गाव, याचा पुढारी खंडेराव पाटील गणेश कुळीचा, हे पाटील घराणे जाण आहे अति पुरातन, घरचे धन कनक संपन्न पसारा थोर शेतीचा, पूर्वीपासून यांच्या घरी संत सेवा होती खरी, आली भाग्ये जमेदारी मग काय विचारता, महाजी पाटलास 2 मुलगे अवरस, थोरल्या त्या पुत्रास नाव असे कडताजी, कुकाजी तो धाकटा पंढरीचा भक्तनिका, गोमाजीचा उपदेश देखा होता या घराण्यात, ते पाटील कडताजी कारण मुलगे होते 6 जण, कुकाजी नुसता भाग्यवान पुत्र नव्हता त्याचे कुशी, कडताजी पावता मरण 6 मुलांचे संगोपन, कुकाजीने केले जाणं जन्मदात्या बापापरी, कुकाजीच्या आमदानीत भरभराट झाली बहुत, अष्टसिद्धी सदनात वाटे नांदू लागल्या, पाटील कुकाजी नंतर खंडू करी कारभार, याच्या पुढे साचार काही न चाले कोणाचे, या खंडू पाटला प्रति 5 बंधू निश्चिती, गणपती नारायण मारुती हरी आणि कृष्णाजी, आधीच पाटील जमेदार सत्ता हाती, साचार पैशाचा तो निघे दूर, जयाची या सदनामध्ये बंधू सारे तालीम करीती, दांडपट्टे खेळती, कुस्तीचा तो शोक अति होता, हरी पाटलास उत्सव नावास मारुतीचा, तरी जय जयकार पाटलाचा म्हणतील तो शब्द त्याचा, झेलणे भागर तेला नेहमी कटकटी, मारामाऱ्या शेगावात होती खऱ्या, पाटील एका मापी साऱ्या लोकाप्रती मोजित असे, हा सज्जन साधू संत हेन त्याच्या मनी येत वाटेल त्या बोलती सत्य, अद्वा तद्वा यथामती, असो पाटील बंधूंनी रावळात येऊनी महाराजा ते हेटाळणी करण्याचे ते सुरू केले, कोणी म्हणावे पिक्षा गण्या खातो सका ताककण्या, अशा गोष्टी अति उण्या त्यांनी कराव्या समर्थासी, कोणी म्हणावे खेळ कुस्ती आम्हा सवे निश्चिती, तुला लोक बोलती योग योगेश्वर म्हणून त्याचे दाव प्रत्यंतर ना, तरी आम्ही देऊ मार याचा करी विचार, बऱ्या बोलाने येधवा त्यांचे बोल ऐकावे, समर्थानी न उत्तर द्यावे, अवघे हसण्यावरी न्यावे, कोपन धरावा, इतकिंचित ऐसा उर्मट प्रकार मंदिरी चाले निरंतर, म्हणून पाटील भास्कर समर्थासी ऐसे बदला, नका महाराज येथे राहू, चला अकोली ग्रामा जाऊ, हे ही पाटील पोरे माजली बहू, यांचा नको संबंध, हे शक्तीने माजले लक्ष्मीने धुंद झाले, सत्य पुढे काही न चाले, येथे यांची पाटील की गजानन बोलले त्यावरी भास्करा थोडा दम धरी, ही पाटील मंडळी सारी आहेत माझे परमभक्त, मात्र विनया प्रतिथारा यांच्या पाशी नाही, जरा शोधून पहा अंतरा यांच्या, म्हणजे कळेल तुला ही पोरे पाटलाची माझी लेकरे आहेत, साची कृपा आहे संतांची यांच्या कुळावर, भास्करा जमेदार उर्मटपण हेच आहे भूषण, काय वागावे वाघाचे ते वजन असावे, सांग गाईपरी तलवारीला मऊपणा मुळी उपयोगी नाही जाणा, अग्नीने तो थंडपणा सांग धरावा, कवण्या रीती गेल्यावरी काही काळ हा उर्मटपणा जाईल, पावसाळ्याचे गढूळ जल हिवाळ्यात निवळ होई, एके दिवशी पाटील हरी आला मारुतीच्या मंदिरी, महाराजाला धरून करी म्हणे कुस्ती करी माझ्या सवे, तुला कुस्तीत करीन चित चाल जाऊ तालमीत, उगेन बैसे ऐसे म्हणत गणगणात बोते, तुझे प्रस्थ माजले बहु ते खरे खोटे आज पाहू, मला पाडसी तरी देऊ तुला मोठे बक्षीस, ते समर्था मानवले दोघे तालमीमध्ये गेले, समर्थांनी कौतुक केले ते आता परी येसा, खाली बसले गजानन उठीव, आता मज लागून असलास जरी पैलवान तरी साच करशील, हे हरी पाटील उठवावया लागला यत्न करावया परी ते अवघे गेले वाया, हाले नात समर्थ मुळे घामाघुम तनू झाली, शक्तीची ती कमाल केली, पेच झाले निर्बळी समर्थाशी झुंजता, हरी म्हणे मनात हा केवढा धरी सशक्त, अचल ऐसा पर्वत याच्या पुढे येईल उणा, हा किडकिडीत दिसतो जरी शक्ती याची, गजापरी खोड्या आमच्या नानापरी आजवर याने सहन केल्या, त्याचे हेच कारण हा गजापरी बलवान, आम्ही जंबुका समान म्हणून नाही रागावला, जंबुकाच्या चेष्टेला गजपती न मानी भला, श्वानाची या भुंकण्याला व्याघ्रणा दे किंमत, काही असो याच्या पायी आता ठेवणे आली डोई, आजपर्यंत मी नाही कवणासीही नमन, आजपर्यंत
मी नाही कवणासही नमन केले. समर्थ म्हणाले हरीला, आता बक्षीस द्या आम्हाला, ना तरी चित्त मजला तुवा करावे. कुस्तीत कुस्ती हा मर्दानी, शोक श्रेष्ठ सर्वाहुनी. कृष्ण बलरामे बालपणी ऐशाच कुस्त्या केल्या रे. मुष्टिका आणि चाणूर मल्लविद्येने परमेश्वर विदिता झाला साचार. जे देहरक्षक कंसाचे, पहिली संपत्ती शरीर, दुसरे ते घरदार, तिसरीचा तो प्रकार आहे धनमानाचा. तुझ्याप्रमाणे पुतनारी पाटील होता यमुना तिरी, गोकुळीची पोरे सारी त्याने केली सशक्त. तैसे तुवा करावे, शरीर भला वाढवावे, ना तरी हे सोडावे. पाटील नावा आपुले हेच बक्षीस द्यावे मज, ना तरी कुस्ती करी आज. येणे रीती उतरला माझ समर्थांनी हरीचा. हरी म्हणे समर्थास, आपुली कृपा असल्यास शेगावच्या लेकरास सशक्त करिता येईल की. ऐसे धृतपणाचे बोलणे केले पाटील हरीने. जे मुळात असती शहाणे त्यांना शाळा नको की. असो त्या दिवसापासून हरीने दिले सोडून अद्वा भाषण करणे पुण्यपुरुषाशी. ही पाहुनी त्याची कृती इतर बंधू बोलती. हरी तू त्या जोगड्याप्रती का भीतोस कळेना. आपण पाटलाचे कुमार या गावीचे जमेदार, ते तूच कार्य ठेवीशी शिरपदी. त्या नागव्याच्या त्या पिशाचे थोतांड, गावी माजले उदंड. त्याचा पाहिजे काढीला दांड, लोका साधन कराव्या ऐसे न जरी आपण केले तरी लोक अवघे होतील खुळे. पाटलाचे कर्तव्य भले गावा हुशार करण्याचे. मैंद साधूचे वेश घेती, वेड्या वाकड्या कृत्या करीती, बाया बापड्या भेदिती. याचा करी विचार सोन्या कसल लाविल्या विना न कळे रे सोनेपणा. तुकारामाचा शांतपणा कळून आला उंसाने. ज्ञानेश तेव्हा साधू कळला, जेव्हा रेडा वेद बोलला परी क्षेविण कवणाला असतानी मान देऊ नये. चाल परीक्षा तयाची आज आपण करू साची. मोळी घेऊन उसाची मंदिरात पातले. हरीनं काही बोलता इतरांनी प्रश्न केला, अरे पिशा या उसाला खातोस का तू सांग हे. जरी उस खाण्याची इच्छा असेल तुला साची, तरी एक अट आमची आहे, मी ती तू मान्य करी. आम्ही उसाचे करू प्रहार तुझ्या येधवा अंगावर, या त्याचे वळण उठले जर तरी योगी मानू तुला. ऐसे भाषण ऐकले महाराज काही न बोलले लेकराचे. बालिश चाळे मनीना आणि सुज्ञ कदा. मारुती म्हणाला त्यावर, अरे हा भ्याला साचार, उसाचा तो खाण्यामार हा काही तयार नसे. मग म्हणाला गणपती, अरे मौन हीच संमती. त्याने दिली आपणाप्रती, आता काय पाहता. ते दोघा तिघा मानवले, ऊस करी घेतले. समर्थासी मारण्या भले आले चढून अंगावर. ते पाहता नारी नर मंदिर जे होते इतर, ते पळू लागले भराभर. भास्कर ते वढाजवळ असे. भास्कर म्हणे पोरांसी, नका मारू समर्थांसी. या उसाने आज दिवशी हे काही बरे नव्हे. तुमच्या पाटील कुळात जन्म झाला आहे सत्य. तुमचे असावे दयाभूत अंतःकरण दिनांविषयी. हे महासाधू तुम्हासी जरी न वाटतील मानसी, तरी हीन दिन लेखून यासी द्यावे सोडून हेच बरे. अरे शूर जे का शिकारी, ते चाल करीती वाघावरी. उगीच बंदूक घेऊन करी न मारिती नाकतोडा. मारुतीने जाळीली रावणाची लंका, भले उगीच नाही चाल केली झोपड्या पाहून दुबळ्यांच्या. यावरी म्हणती पोरे तुमचे भाषण ऐकिले सारे. गावीचे लोक अत्यादरी योगेश्वर म्हणती, या म्हणून त्याचा पहा या योग. तेथे आलो आम्ही चांग, यात न घ्यावा तुम्ही भाग. पहा मौज दुरून ऊस घेऊन हातात, मारू लागले समर्थाप्रत जवशा का झोडितात. ओंब्या शेती कृषीवल परीन महाराज डगमगले. मुला पाहून हसत बसले, कोठेही नाव म्हटले वळ त्यांच्या अंगावर. ते पाहता पोरे भ्याली चरणी त्यांच्या लागली. म्हणती खराच आहे बली हा योगेश्वर. महाराज म्हणती पोराला, मुलांनो तुमच्या कराला असेल अति त्रास झाला. मारण्याने मज लागी त्या श्रमाचा, करण्यानाश काढून देतो एक शूरस तुम्हा लागी. प्यावे असे या बसा माझ्या पुढे. ऐसे म्हणून घेतला एक औस करी भला. हातानेच पिऊन त्याला रस काढले पात्रामध्ये. त्या उसाची अवघी मोळी समर्थांनी पहा पिळली आणि प्याया कारणे दिली रस नव्हाळी पोरास. श्री गजानन पुण्यपुरुष चरका वाचून काढिला रस. हे पाहता बालकास अति आनंद जाहला. लोक म्हणती ही योग शक्ती दंत कथामुळी नसती. योगी जी का प्राप्त होती त्या शक्तीला च्युती नसे. पौष्टिक पदार्थे शक्ती येत परिणायसी. कायम टिकते सशक्त आपल्या राष्ट्राते करणे असल्या योगशिका. हेच तत्व सुचवावयासी पाटील अर्भकाशी. करे काढून रसाशी दाविते झाले श्रोते हो. समर्थासी वंदून गेले पोरे निघून. खंडू पाटला कारण वर्तमान श्रुत केले. दादा आपल्या गावात गजानन ईश्वर साक्षात, त्याचा आज आम्हा प्रत आला आहे प्रत्यय. ऐसे म्हणून कथिली सारी हकीकत त्याला खरी. ती ऐकता अंतरी खंडू पाटील चकित झाला. मग तोही दर्शनाला समर्थांच्या येऊ लागला. परिमार्दव वाणीला मुळी नव्हते येत किंचित. गाण्या गजा ऐसे म्हणे पाटील समर्था कारणे. अरे तुरे हे बोलणे होते दोन ठिकाणी. प्रेम आत्यंतिक जे काही तेथे ऐसे घडून येई. आई लेकरा माझी होई भाषण अरे तुरेचे. हा एक प्रकार झाला. आता दुसरा राहिला तोही सांगतो ऐका भला. सावधान चित्ताने नोकर चाकरहीन दिन यांच्या सवे. जे भाषण करीती संभावित जन तेही एकेरी स्वरूपाचे. अरे तुरे म्हणण्याची सवय पाटला पडे साची. काकी रयत गावाची लेकरे त्यांची निसंशय. श्रोते याचा संशय सवयीने. खंडू पाटील गण्या म्हणे श्री समर्था कारणे काही न दुसरे कारण. गण्या म्हणे वाणी परिप्रेम उपजते अंतकरणी. पहा नारायण
आंधळा लागुनी वर करवंटी खोबऱ्यात. याच न्याय तयाचा परिपाठ होता बोलण्याचा. वृद्धापकाळ कुकाजीचा झाला म्हणून कारभार करी. कुकाजी तो एके दिवशी बोलता झाला खंडूशी. तू जातोस प्रति दिवशी महाराजांच्या दर्शना. सांगतोस मला साक्षात्कारी गजानन एक भूमीवरी. मग कारी तुझे वैखरी मुग्ध होते त्याच्या पुढे. तुला नाही पोरबाळ माझा झाला वृद्धापकाळ. नातवंडांचे बोल खेळ पाहू दे मज डोळ्याने. आज विनंती करी त्यांना स्वामी समर्थ. गजानना म्हणावे त्या करुण करुणा पोरे एखादे द्या मज. तो खरा साधू असल्या सत्य पुरतील तुझे मनोरथ. आणि माझा योगा हेत तडीस जाईल त्या योगे. साधू पुरुषा शक्य नाही जगत्रयी यावरले नाही. संत लाभाचा करून घेई काही आपणा उपयोग. तो खंडू ते मानवले एके दिवशी बोलणे केले. मारुतीच्या मंदिरी भले तो ते ऐका येणे रीती. अरे गण्या माझा चुलता वृद्ध झाला आहे आता. इच्छा उपजली त्याच्या चित्ता नातवंड हे ते पाहण्याची. तुला लोक साधू म्हणते दर्शन केल्या तुझं प्रति इच्छा मनीच्या पूर्ण होती. ऐसे लोक सांगतात त्यांचे दावी प्रत्यंतर. उगा नको करू उशीर तुझ्या पायी ज्यांचे शिर तो का राहावानी पुत्रिका. ऐसे भाषण ऐकले महाराज त्यासी बोलले. आज हे उत्तम घडून आले तो याचना केली आम्हा. सत्ता धन तुझ्या हाती तू प्रयत्नवादी असशी निगुती. मग विनंती आम्हा प्रति का करीतो सकळेना. धन आणि बला पुढे अवघेच म्हणशी बापुढे. मग कारे हे न घडेस हे धनबलाच्या. तुझी भव्य आहे शेती गिरण्या दुकाने पेढ्या अति. तुझे कोणी न मोडती जनशब्द यावर आडात. मग त्या ब्रह्मदेवाला कान आज्ञा करीशी भला. आपणा पुत्र द्यावया हेच कोंडे पडले मज. खंडू करी भाषण ही गोष्ट ना यत्नाधीन. पिके पाण्यापासून येती जरी जगामध्ये. तरी पाडणे पाणी मानवाच्या न करी जाणी. दुष्काळात जमिनी पडती उताण्या ख्यात हे. मात्र पाणी पडल्यावर कर्तृत्व आपले चालवी नर. तैसाच हाही प्रकार तेथे न गती मानवाची. खंडू पाटील ऐसे बोलता हसू आले समर्था. तू केलीस याचना आता मज कारणे पोराची. याचना म्हणजे मागणे भीक हे तू आज केले देख. तुला होईल बालक भिक्या नाव ठेव त्याचे. पुत्र देणे माझ्या करी सर्वतोपरी नाही जरी. परी मी विनंती करीन खरी तुझ्यासाठी परमेश्वरा. तो ऐकेल माझी भीड त्याला न हे काही जड. तू घरचा आहेस धड रस आंब्याचा द्विजा घाली. हे मम मानी प्रमाण वचन पुत्र होईल तुझं कारण. आम्ररसाचे भोजन दरसाल घाली ब्राह्मणा. हे खंडूचे ऐकले घरी येऊन सांगितले. कुकाजीसी निवेदिले मंदिराचे वर्तमान. हे ऐकता कुकाजीचा आनंद झाला बहुवसा. तो काही लोटता दिवस समर्थ वचन झाले खरे. कांता खंडू पाटलाची गंगाबाई नावाची गर्भिणी झाली साची. 9 मास पूर्ण झाले तिज लागी. पुत्र झाला खंडू पाटील आनंदला. कुकाजीच्या हर्षाला पारावार काही नसे त्याने धर्म केला बहु. गरिबा दिले गुळ गहू पेढे बर्फीचा दिला खाऊ. गावातील अर्भकांना थाटात झाले बारसे. भिकू नाव ठेविलेसे. पुढे बाळ वाढला असे शुक्ल पक्षीचा इंदू परी. आम्ररसाचे भोजन दिले ब्राह्मणा कारण. तो संप्रदाय अजून शेगावात चालत असे. पुरुषाची वैखरी कोठून होईल असत्य तरी. पाटलाच्या ओसरीवरी बाळ रांगू लागला. हा बोलबाला पाटलाचा देशमुखा पटला नसाचा. शेगाव हा दुफळीचा गाव. पहिल्यापासून एक फळी देशमुखांची एक फळी पाटलांची. अंतःकरणे एकमेकांची मुळी होती अशुद्ध. प्रत्येक आपल्या डावात एकमेकाचा करण्याघात. सदा इच्छिती मनात लेश नसे प्रेमाचा. शास्त्री दोन मंत्री दोन शास्त्री दोन तंत्री दोन. एकमेकापुढे श्वान येता गुरगुर रोकडी. तैसे झाले शेगावात पाटील आणि देशमुखात. 36चा आकडा सत्य झाला न होईल 63चा. पुढे गोष्ट झाली अशी. कुकाजी झाले स्वर्गवासी. पाहून या नातवंडासी भीमातटी पंढरीत. तेणे खंडूचे उद्विग्न मन गेले सहज होऊन. तो म्हणे छत्रपूर्ण माझे आज ढासळले. ज्या चुलत्याच्या जीवावरी मी निर्भय होतो भूमीवरी. तो आधार माझा श्रीहरी कार्य नेलास काढून. ऐशी संधी पाहून बालंट आणाया कारण. पाटलावरी सवड पूर्ण मिळाली देशमुख मंडळीला. तो वृत्तांत अष्टमात सांगेन श्रोते तुम्हा प्रत. ही जमेदारी खाण सत्य आहे प्रत्यक्ष देशाची. हा दास गणू विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ. परिसा श्रोते सावचित्त कुतर्काते सोडून या शंभू भवतु. श्रीहरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ सप्तमोध्याय समाप्तः.